शिंदेसोबत चर्चेनंतर आणि फडणवीसांच्या फोन नंतर आता अब्दुल सत्तार यांचं बंड शमलेलं आहे। सत्तार संभाजीनगर विधान परिषदेतला मुलाचा अर्ज मागे घेणार आहेत। दरम्यान अब्दुल सत्तारांना युती धर्म पाळण्यास सांगितल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद मतदारसंघात महायुतीमध्ये झालेली बंडखोरी अखेर शमली आहे। ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचं बंड थंड झालंय। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद मतदारसंघात भाजपकडून सुहास शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यानंतर अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर सत्तारांना तातडीनं मुंबईला बोलवण्यात आलं। ठाण्यामध्ये सत्तारांची शिंदेंसोबत बैठक झाली। मुख्यमंत्री फडणवीस आणि सत्तारांमध्ये फोनवरूनही चर्चा झाली। त्यानंतर सत्तारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला। मुख्यमंत्री महोदयांचा फोनवर माझा त्यांचा बोलणं झाला। त्यांनी सांगितलं फॉर्म विड्रॉल करा, फॉर्म भरू नका। त्या पद्धतीने आमच्या नेत्याने आम्हाला आदेश दिला। आता उद्या मी कार्यकर्त्याला सर्वांना बोलून घेईल आणि फॉर्म परत घ्यायला लावल। अब्दुल सत्तार यांना सांगितलेलं आहे महायुतीचा प्रथा आणि महायुतीचे नियम आपण पाळायचे। महायुतीचा 17 जागा आहे। 17 जागांमध्ये अनेक ठिकाणी 17 जागांमधून 4 तारीख आहे ना बाबा, 4 तारखेपर्यंत सगळं होणार आहे। भाजपला स्लो पॉइझन म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांवर भाजप नेत्यांनी मात्र टीकेचा भडीमार केलाय। अब्दुल सत्तार साहेबांचा स्वभाव आहे, ते नेहमीप्रमाणे असं करत असतात। काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्यावेळच्या सरकारच्या विरोधात सतत ते भूमिका घेत होते, पालकमंत्र्याच्या विरोधात भूमिका घेत होते। त्याच्यामुळं अब्दुल सत्तार साहेबांचं जे काही मुलाची बंडखोरी केलेली आहे तो फॉर्म वापस निघेल, बंडखोरी होणार नाही। अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत मी तुम्हाला 1000% सांगतो, ते बंडखोरी करू शकणार नाहीत। ते फॉर्म वापस घेतील, त्यांना महायुतीचं काम करावंच लागेल। त्यांनी काय बोलायचं होतं त्यांचा प्रश्न आहे, मी काय बोलायचं होतो माझा प्रश्न आहे। मला जी आम्हाला अडचण निर्माण होऊ लागली, आम्हाला सत्य आणताना आम्ही सर्वांनी मिळून आणली। आता सत्ता आल्यानंतर एकच पक्ष कुठेतरी आपला पक्ष वाढवून दुसरा पक्ष संपत असेल तर याला कोणाला विचारायची गरज नाही। त्यांना मला स्पष्ट बोलायचं आहे की मी माझ्या नेत्याला हे सर्व माहिती तंतोतंत दिली। विधान परिषदच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये निश्चित ती जागा शिवसेनेला सुटावी असा आमचा आग्रह होता। ती सुटली नाही हे आमचं दुर्दैव। राहिला प्रश्न माझ्या नाराजगीचा, माझ्यावरची नाराजगीचा। प्रत्येक जिल्ह्यात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यावर थोडी बहुत नाराजगी असते। नाराजगी दाखवायची नाही का? दाखवायची, परंतु एक लिमिट असली पाहिजे। त्या लिमिटपर्यंत आम्ही दाखवलेली आहे। अखेरला पक्ष चालवताना एकनाथ शिंदे साहेबांना काय निर्णय घ्यायचे हे आम्ही नाही सांगू शकणार, ते एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यायचे। नाशिक विधान परिषदेमधील बंडखोरी शमवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश येणार की नाही अशी चर्चा सुरू आहे। कारण भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते आणि गणेश गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। दोघांनाही अर्ज मागे घेण्याची विनंती करणार असून चर्चेमधून मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील गीते बंधूंना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे। नाशिक विधान परिषदेत महायुतीत झालेली बंडखोरी शमवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश येणार का याची चर्चा सुरू झाली। कारण गणेश गीते आणि गोकुळ गीते हे नाशिक विधान परिषदेतून लढण्यावर ठाम आहेत। नाशिक विधान परिषदेची जागा महायुतीत शिवसेना लढणार आहे। शिवसेनेनं इथे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली, पण भाजपच्या गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी इथे अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली। गणेश गीते सध्या मुंबईत आहेत। संध्याकाळी ते गिरीश महाजन यांची भेट घेणार आहेत। महाजन यांची भेट घेतल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर करणार असं गणेश गीते यांनी सांगितलंय। मी आज या ठिकाणी गिरीश भाऊंना भेटणार आहे आणि चर्चा अंती जो काही निर्णय होईल त्याच्यावर निर्णय घेईन। उद्या माघार घेणार आहात का काय? नाही, मी माझ्या निवडणूक लढण्यावर ठाम आहे। गणेश गीते त्यांच्याशी मी बोलेल आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की आपण या ठिकाणी फॉर्म मागे घ्यावा, आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी मागे घ्यावा असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, सांगणार आहोत। गणेश गीते आमचेच कार्यकर्ते आहेत। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडूनही गीते बंधूंना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे। गिरीश महाजन यांच्या समन्वयातून नाशिकमधील बंडखोरी शमवण्यात यश येईल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय।
गिरीश महाजन साहेबांनी पुढाकार घेऊन गीतेंचा अर्ज मागं जाईल त्यावेळी सगळ्या गोष्टी थांबतील. माझं म्हणणं असं आहे की शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मतं ही सगळी एकत्र केली तर आमचा विजय हा 2/3 मेजॉरिटीनं होतो आणि त्याच्यासाठी स्वतः गिरीश भाऊ पुढाकार घेतील, भुजबळ साहेब पुढाकार घेतील आणि शिवसेनेचे आमचे सगळे एकत्र राहतील हा मला विश्वास आहे. कोकण विधान परिषदेमध्ये सुद्धा बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलेलं आहे. बंडखोर उमेदवार जुईली दळवींनी अर्ज मागे घेतलेला आहे. विघ्नेश माळी या सूचकानं अर्ज मागे घेतलाय. जुईली दळवी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित नव्हत्या. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे मात्र उपस्थित होते. दरम्यान महायुतीचा धर्म पाळा अशा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना आहेत. जुईली दळवी यांचा आत्ताच आम्ही उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय आणि जो काही पक्षाचा आदेश असतो त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. तर कोकण परिषद निवडणुकीमधून शिंदेंच्या शिवसेनेच्या जुईली दळवींनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे. अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी नाराज होते. गोगावले आणि दळवी यांच्यामधली नाराजी शिंदेंनी दूर केली आहे. विधान परिषदेच्या बदल्यामध्ये गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार आहे. सोलापूर विधान परिषदेमध्ये काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद करण्यात आलाय. काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे हा अर्ज बाद ठरवण्यात आला. मित्र नागेश भोसले यांनी माझा केसानं गळा कापला असा आरोप फत्तेपूरकर यांनी केलाय. या विरोधात काँग्रेस मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. सोलापूर परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झालाय. अर्जावर बोगस सही असल्याचा आक्षेप सूचक नागेश भोसले यांनीच केल्यानं फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झालाय. काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं अर्ज पडताळणीमध्ये स्पष्ट झालंय. त्यामुळेच फत्तेपूरकरांचा अर्ज बाद करण्यात आलाय. मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून मी फत्तेपूरकरांच्या उमेदवारी अर्जावर सही केलेली नाही असं सूचक नागेश भोसले यांनी स्वयंघोषणा पत्रात म्हटलंय. नागेश भोसलेंनी सही माझी नसल्याचं स्वयंघोषणा पत्र दिल्यानं काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांना 10 पैकी केवळ 9 सूचक राहिलेत. त्यामुळेच त्यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आलाय. नागेश भोसलेंनी माझा केसानं गळा कापल्याची उद्विग्न प्रतिक्रिया फत्तेपूरकरांनी दिली आहे. काँग्रेस या प्रकरणी हायकोर्टात धाव घेणार आहे. परंतु मित्रांनी जो माझा केसाने गळा कापला हे मला अत्यंत दुःख होतं या गोष्टीचं की ह्या गोष्टी का घडल्या की हे अजूनही समजून येत नाही. माझ्या आयुष्याला सगळ्यात काळा दिवस आज की माझा एवढ्या जवळच्या मित्रांनी माझ्यासाठी हे कृत्य केलं. मला बोलून सही करून दिल्यानंतर सुद्धा जर माझा अशा प्रकारे जर घात केला असेल तर हे मैत्रीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे. केसाने गळा दाबायला ती काय लहान आहे का केसाने गळा दाबायला? लहान मुलाला ही भावनिक बोलून माणसाला इमोशनल करू नये कोणीच. किती वर्ष आहे तुमचे संबंध? 20-25 वर्ष झाले संबंध आहेत माझे. देवावर ह्याच्यावर कशाला चाललाय तुम्ही? सध्या आधुनिक पद्धतीचं काय असेल ते राजकारण बोलावं. न्यायामध्ये खरखोटे त्याची चौकशी व्हावी. त्या माध्यमातून मी त्या गोष्टीला सामोरं जायला तयार आहे. म्हणजे आता तुम्ही दोघांची मैत्री संपली 25 वर्षाची. काय त्याला वाटत असेल तर त्यांनी ती निर्णय घ्यावा. मी निर्णय कसा घेणार? महायुतीला आतापर्यंत 3 ठिकाणी बंड शमवण्यामध्ये यश आलेलं आहे. दरम्यान 17 जागांवर महायुतीचा विजय होणार असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय. बंडखोर उद्या दुपारपर्यंत माघार घेतील असं रवींद्र चव्हाण, तटकरे आणि राहुल शेवाळे यांनी म्हटलेलं आहे. महायुतीने या 17च्या 17 जागा यामध्ये महायुतीच्याच उमेदवारांना विजय मिळाला पाहिजे म्हणून काल आदरणीय देवेंद्रजी, एकनाथराव शिंदेजी आणि सुनीत्राताई या सगळ्या प्रमुख नेत्यांची काल बैठक झाली. भक्कमपणाने देवेंद्रजींनी सुद्धा विश्वास व्यक्त केला, शिंदेसाहेबांनी केला, वहिनींनी केला की 17च्या 17 जागांवरती महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधींची निवडणूक न झाल्या कारणामुळे ह्या निवडणुकीला उशीर झाला, परंतु आता सर्व ठिकाणी लोकप्रतिनिधी असल्या कारणामुळे ही निवडणूक होत आहे आणि आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे 17 ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत ते विजयी होतील.
नवी मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने महागाईच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे. केंद्र सरकार विरोधामध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. रोहित पवार, सुप्रिया सुळेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे. नवी मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महागाईच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. यावेळी चूल मांडून आणि भांडी वाजवून हे आंदोलन करण्यात आलं. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार, आव्हाड, रोहिणी खडसे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. सिडको एक्झिबिशन बाहेर मोर्चा अडवण्यात आल्यानंतर यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक आणि ढकलाढकली झाली. यावेळी सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि आव्हाडांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. रोहिणी खडसे, सक्षणा सलगर यांना सुद्धा महिला पोलिसांनी असं ताब्यात घेतलं. दुर्दैव आहे, महाराष्ट्रामध्ये कुणाला आंदोलन करायला आता परवानगी राहिलेली नाहीये आणि चालू असणाऱ्या आंदोलनातून नेत्यांना पकडून घेऊन जाणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो. महाराष्ट्रामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे, भारतात वाढलेली आहे. जगात पेट्रोलचे दर कमी झाले तरी या देशातल्या सरकारने कधीही दर कमी केले नाही. म्हणून सामान्य जनता प्रचंड अस्वस्थ झालेली आहे. महागाई, बेरोजगारी, प्रचंड होणारा भ्रष्टाचार आणि या परिस्थितीमध्ये देशाची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती ही सगळीच प्रचंड अडचणीत आलेली आहे. इथं जर आपण बघितलं तर महागाई जी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. लोकांचं जीवन अवघड होत चाललेलं आहे. ज्याच्यात पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढलेत, गॅसचे भाव वाढलेत, घरगुती गॅस, कमर्शियल गॅस आणि इतरही महागाईची मोठ्या प्रमाणात वाढत चालली, जेणेकरून सामान्य व्यक्ती, मिडल क्लास हा जो आज त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे, त्यांच्या वतीने त्यांचा आवाज बनून सरकारपर्यंत आमचा आवाज जावा, त्यांचा आवाज जावा. झोपलेलं सरकार असू नये तर झोपलेलं सोंग घेणार, तर त्यांना कुठेतरी जाग यावी या हेतूतून आम्ही हे आंदोलन करत आहोत. तर पुण्यामधलं विषारी दारू प्रकरण विधानसभेमध्ये लावून धरा. उद्धव ठाकरेंनी पक्षातल्या आमदारांना या सूचना केल्या आहेत. पुण्यातील विषारी दारू प्रकरण हे गंभीर असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. काल ठाकरे यांचं शिष्टमंडळ पुण्यामध्ये पीडित कुटुंबाच्या भेटीला गेलं होतं. ठाकरे गटाचं शिष्टमंडळ पोलीस महासंचालकांना सुद्धा भेटणार आहे. आदित्य ठाकरे हे सुद्धा भेटीसाठी जाण्याची शक्यता आहे. बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडलेली आहे. 58 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी देण्यात आली आहे. वृत्तपत्र बॅनर्जी 58 आमदारांसह गटाचे नेते बनलेले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का. 58 आमदारांचा गट यामधून बाहेर पडलेला आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद. निखिला, खरं जर बघायला गेलं तर आपण महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या नंतर राष्ट्रीय दर्जाचा आणखी एक पक्ष फुटलेला आहे असं आपल्याला थेटपणे म्हणता येणार आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आहे, तो विधानसभा निकालानंतर महिन्याभराच्या आतच तृणमूल काँग्रेस फुटल्याचं आपल्याला बघायला मिळते. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या 58 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत खरं तर सकाळीच विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेतलेली होती आणि 58 आमदारांचा पाठिंबा आम्हाला आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी खरं तर त्या ठिकाणी मांडलेली होती. आणि त्या 58 आमदारांच्या गटाला एक प्रकारे विधानसभेच्या अध्यक्षांना थेटपणे मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे उभी फूट जो संसदीय पक्ष आहे तृणमूल काँग्रेस यामध्ये पडल्याचं आपल्याला बघायला मिळते. निखिल, यातला दोन महत्वाचा मुद्दा आहे की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष अशा दोन प्रकारचे पक्ष कुठल्याही संविधानानुसार मांडले गेलेले असतात. आणि आता विधिमंडळ पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या एका गटाला मान्यता दिलेली आहे. साधारणतः 58 आमदार त्यांच्यासोबत आहेत असं त्यांच्याकडनं सांगितलं गेलेलं आहे. त्यांनी वेगळा विरोधी पक्षनेता म्हणून देखील देवव्रत जे तिथले आमदार आहेत स्थानिक तृणमूल काँग्रेस पक्षाचे, त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आमदार गेलेले होते. आता हा विधिमंडळ पक्षाचा गट पडलेला आहे. राजकीय पक्षाचं काय होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे. जी माहिती तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांकडनं मिळते त्या माहितीनुसार निखिल सध्या तरी अभिषेक बॅनर्जी हे नॅशनल सेक्रेटरी पक्षाचे असल्याचं बघायला मिळते. त्यामुळे पुढे जाऊन त्या पद्धतीनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टात आलं होतं. तशाच पद्धतीची भूमिका किंवा तशाच पद्धतीच्या घडामोडी तृणमूल काँग्रेसमध्ये देखील आगामी काळामध्ये घडतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद प्रमोद. एकूणच माहितीबद्दल. ऋतव्रत बॅनर्जी हे आता 58 आमदारांसह
तृणमूलमधून बाहेर पडली. नाशिक TCS प्रकरणामध्ये निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलचा मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचं काम SIT कडनं सुरू आहे. मतीन पटेलच्या फोनवरून MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्यासह इतर राजकीय नेत्यांशी संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. मतीन पटेल MIMचे नगरसेवक असल्यामुळे त्यांच्या पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी देखील निदा खानला आश्रय दिला. त्या दरम्यान मतीन पटेलचे फोनवरून संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. कुणाच्या सांगण्यावरून निदाला आश्रय दिला याचा तपास आता सुरू आहे. मतीन पटेल उद्या पुन्हा एकदा नाशिक पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर होणार आहे.